आणि आता आपण पाहूयात पुढारी न्यूजचा विशेष कार्यक्रम महाराष्ट्र नेक्स्ट। नमस्कार, मी गौरी सारंग। महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। बघूयात आठवड्याभरातील काही महत्त्वाच्या बातम्या। येत्या काळात भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून महाराष्ट्र अधिक सक्षमपणे उभा राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। दादरमध्ये शिवाजी पार्कात 77व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं झालेल्या मुख्य शासकीय समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्यात आला आणि त्या दरम्यान ते बोलत होते। नुकत्याच दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये महाराष्ट्रानं 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केल्याची माहिती त्यांनी या दरम्यान दिली आहे। शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध असून अडचणीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना भरघोस मदत सुद्धा करण्यात आली आहे। पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नवे विक्रम प्रस्थापित करत असून मुंबई महानगर प्रदेशातील पायाभूत प्रकल्प, समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठ महामार्ग यांसारखे प्रकल्प राज्याच्या विकासाला गती देणारे ठरत असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलं। लाडकी बहीण योजना असेल, शेतकऱ्यांकरता मोफत विजेची योजना असेल, विविध योजनांच्या माध्यमातून समाजातल्या प्रत्येक घटकाचा विकास करण्याचा प्रयत्न हा शासनाच्या माध्यमातून चाललाय आणि निश्चितपणे येत्या काळामध्ये महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून या ठिकाणी कार्य करेल हा विश्वास मी व्यक्त करतो। सत्ता आणि राजकारणापेक्षाही देश महत्त्वाचा आहे असं मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलंय। ठाण्यात प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ध्वजवंदन केलं आणि त्या दरम्यान ते बोलत होते। संविधानामुळे प्रत्येक भारतीयाला न्याय, अधिकार आणि स्वातंत्र्य मिळालं। प्रजासत्ताक या शब्दाचा अर्थ प्रजेची, नागरिकांची सत्ता। सत्ता संघर्ष, राजकारण यापेक्षाही राज्य, देश आणि समाज मोठा असतो ही शिकवण आपल्याला मिळालेली आहे। प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं दिल्लीच्या कर्तव्य पथावर गणपती बाप्पा मोरयाचा गजर झाला। प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात यावेळी महाराष्ट्र राज्याचा चित्ररथ हा गणेशोत्सव या संकल्पनेवर आधारित होता। गेल्या वर्षीपासून सरकारनं गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे। कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या चित्ररथाचं टाळ्यांच्या गजरात स्वागतही करण्यात आलं। अभूतपूर्व जल्लोषात, ढोल ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात कर्तव्य पथावरील वातावरण भारावून गेलं होतं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांनीही चित्ररथाचं स्वागत केलंय। ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड प्रजासत्ताक दिनी जाहीर करण्यात आली। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, पनवेल महापालिका, नाशिक पोलीस आयुक्त कार्यालय आणि नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय या कार्यालयांनी चांगली कामगिरी केल्याचं जाहीर करण्यात आलं। 150 दिवसांच्या ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी केलेल्या कामगिरीचं अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे करण्यात आलं। कार्यालयाची वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई ऑफिस, कार्यालयाचा डॅशबोर्ड, व्हॉट्सअप चॅटबॉट, AI आणि ब्लॉकचेनचा सरकारी कामकाजामध्ये वापर, GISचा कामामध्ये वापर अशा 7 सर्वंकष मुद्द्यांवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची निवड करण्यात आली आणि या विजेत्यांना लवकरच गौरवलं जाईल अशी माहितीही देण्यात आली आहे। शिखांचे 9वे गुरु श्री तेग बहादूर साहिबजी, गुरु गोविंद सिंगजी यांच्या शौर्य आणि बलिदानाचा इतिहास घरोघरी पोहोचवू असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये केलंय। श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या 350व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री नांदेडमध्ये आले होते। या हिंददी चादर कार्यक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांचीही उपस्थिती होती। गुरूंनी काश्मीर पंडितांच्या रक्षणाची जबाबदारी घेत सनातन धर्माच्या रक्षणाच्या संकल्पासाठी बलिदान दिलं असे गौरवोद्गार सुद्धा मुख्यमंत्र्यांनी काढले। 10वीं पातशाही गुरु गोविंद सिंह जी ने तो इस प्रकार का बलिदान दिया, हम सभी लोग जानते हैं। ये जो हमारा इतिहास है ये बहुत वीरता का इतिहास है, शौर्य का इतिहास है और ये इतिहास केवल सिख पंथ तक, सिखों तक सीमित नहीं होना चाहिए। तो भारत के जन जन को ये पता होना चाहिए कि हमारे गुरुओं ने केवल सिखों के लिए बलिदान नहीं किया, समूची मानवता के लिए ये बलिदान किया है।
इसीलिए इस कार्यक्रम का आयोजन हमने किया। या सगळ्या बातम्यांसह महाराष्ट्र नेक्स्ट मध्ये इथेच थांबते। पाहत रहा पुढारी न्यूज।